आणि विशेष करून या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही किंवा व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही. कारण की जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही. ते 5,000 कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट आहेत. पण आपल्याला जे ईव्हीएम मशीन्स लागणार आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला लागणार आहे आणि साधारणतः आपल्याला अतिरिक्त 5,334 जवळपास आपल्याला कंट्रोल युनिट लागणार आहे आणि 15,000 बॅलेट युनिट लागणार आहे. आणि यावेळेस बॅलेट युनिट मोठ्या प्रमाणात लागणार आहे कारण की महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. नगर परिषदमध्ये एका वॉर्डमध्ये 2 आणि एक डायरेक्टली इलेक्टेड प्रेसिडेंट आणि जिल्हा परिषदमध्ये पंचायत समिती गट आणि गण. तर यामध्ये कारण की बॅलेट युनिट जे आहेत मोठ्या प्रमाणात लागणार आहे. 15,000 बॅलेट युनिट डिफिशियंट आहे. तर त्यामध्ये आम्ही नवीन ईव्हीएम मशीनचा ऑर्डर दिलेला आहे ईसीएल कंपनीला. साधारणतः 50,000 कंट्रोल युनिट आणि 1 लाख बॅलेट युनिटचा ऑर्डर दिलेला आहे. पण ती जी मशीन्स आहे ती मशीन्स आपल्याला साधारणतः ऑक्टोबर एंडपासूनच आपल्याला मिळू शकतील. तर आम्ही मध्य प्रदेश जे स्टेट इलेक्शन कमिशन आहे त्यांच्यासोबत ऑलरेडी आमचं अग्रीमेंट झालेलं आहे आणि त्यांनी साधारणतः 25,000 कंट्रोल युनिट आणि 75,000 बॅलेट युनिट आपल्याला तिथून उपलब्ध होणार आहे. आणि विशेष करून मध्य प्रदेशला बाउंड्री असलेले जे जिल्हे आहेत म्हणजे इथे उदाहरणार्थ जळगाव आहे किंवा मला वाटते धुळे आहे, नंदुरबार आहे, इथून मध्य प्रदेशच्या डिस्ट्रिक्टमधून आपल्याला ईव्हीएम जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आणून त्या जिल्ह्यामधले ईव्हीएम इतर ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येईल. जे काही शॉर्टफॉल ईव्हीएममध्ये आहे ते आपण मध्य प्रदेश स्टेट इलेक्शन कमिशनचे जे ईव्हीएम आहे त्याच्यामध्ये आम्ही फुलफिल करू. याशिवाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जे सध्या कलेक्टरकडचे जे ईव्हीएम आहे ते वापरता येणार नाही. पण त्यांचं वेगळं एक मॉडेल आपल्याला उपलब्ध होऊ शकते. M3A नावाचं मॉडेल आहे. पण त्याला अजून त्यांच्याकडून पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही. ते कन्फर्मेशन मिळालं तर साधारणतः एक 20-25,000 अजून ते आपण ईव्हीएम आपल्याला उपलब्ध होतील. ऑक्टोबर एंडला प्रोसेस चालू आहे. साधारण पूर्ण व्हायला सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे इलेक्शन सिक्वेन्स व्हायचं ते साधारण डिसेंबर एंड पर्यंत संपू शकते. हा, डिसेंबर एंड और मिड जानेवारी पर्यंत व्हायला पाहिजे. ओके, थँक्यू.